मित्रांनो, या व्हिडिओमध्ये कोकणातील फेमस चिकन पोपटी कशी बनवायची याची संपूर्ण माहिती सांगणार आहोत। एका थालीमध्ये चिकन घेऊन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे। चिकन व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे। त्यानंतर ते मीठ पूर्ण चिकनला लावून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची। त्यानंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकायची। त्यानंतर त्यामध्ये थोडा गरम मसाला टाकायचा। त्यानंतर आपला मसाला टाकायचा। त्यानंतर चवीसाठी चिकन मसाला टाकून घ्यायचा। तसेच इतर मसाले चवीसाठी टाकायचे। त्यानंतर त्यामध्ये दही टाकायची। दही टाकून झाल्यानंतर ते चिकनचे व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे। चिकनला मसाला लावून त्याचे चांगल्या प्रकारे मिश्रण केल्यानंतर 10 ते 15 मिनिट तसेच ठेवून द्यायचे। त्यानंतर केळीची पाने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आणि कापून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची। त्यानंतर त्या केळीच्या पानामध्ये चिकनचे पीस व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे। चिकनचे पीस केळीच्या पानात गुंडाळल्यानंतर त्याला धाग्याने व्यवस्थित बांधून घ्यायची। तसेच त्याला दुसरा पर्याय म्हणून एका फॉइल पेपर मध्ये ते चिकनचे पीस व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे। तसेच अंडी देखील केळीच्या पानात व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आणि त्यानंतर ते पान एका धाग्याने चांगल्या प्रकारे बांधून घ्यायची। त्यानंतर आपण आणलेल्या पोपटीसाठी शेंगांमधून खराब असलेल्या शेंगा वेगळ्या काढून टाकायच्या। त्यानंतर त्या शेंगा एका स्वच्छ पाण्यात व्यवस्थित धुवून घ्यायच्या। बादलीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगा धुता येतात। त्यानंतर शेंगा व्यवस्थित धुतल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायच्या। त्यानंतर त्या शेंगांवर थोडे मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर ते शेंगांमध्ये कालवून घ्यायचे। त्यानंतर मामुरडीचा पाला घ्यायचा। हा पाला काही गावांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो। त्याच्यानंतर एक मडके घ्यायचे। त्या मडक्यामध्ये मामुरडीचा पाला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा। हा पाला मडक्याच्या चारी बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा। हा पाला मडक्यामध्ये अशा प्रकारे लावायचा की आपले चिकन आणि शेंगा त्या मडक्याला टच होणार नाहीत। जर शेंगा
किंवा चिकन मडक्याला टच झाले तर ते लवकर करपून जाईल. मामुरडीचा पाला लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगा टाकायच्या. त्या शेंगांसोबत तुम्हाला बटाटी किंवा इतर काहीही टाकू शकता. त्याच्यानंतर शेंगांवरून थोडे मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर मडक्यामध्ये चिकन, अंडी हे सर्व टाकून घ्यायचे. चिकन टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रताळी, बटाटी टाकून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यावरून शेंगा टाकून घ्यायच्या. शेंगा टाकून झाल्यानंतर त्याच्यावरून पुन्हा मामुरडीचा पाला टाकून घ्यायचा. मामुरडीचा पाला टाकून मडक्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचे. या पाल्याने मडक्याचे तोंड चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचे. त्यामुळे मडक्यातील वाफ बाहेर जाणार नाही. त्यानंतर मडकं उलट करून जमिनीवर ठेवून त्याच्या चारी बाजूने चांगल्या प्रकारे लाकडे लावून घ्यायची. मडक्याला चारी बाजूने चांगल्या प्रकारे आग मिळेल अशा प्रकारे लाकडं लावून घ्यायची. त्यानंतर त्या लाकडांना चांगल्या प्रकारे आग लावून घ्यायची. त्यानंतर ते मडके आगीमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचे. जर मडके जास्त जाड असेल तर चिकन शिजण्यास थोडा वेळ लागू शकतो. अर्धा तास झाल्यानंतर एका गोणपाटाने मडके त्या आगीतून बाजूला काढून घ्यायचे. त्यानंतर ते मडके वरती घेऊन आल्यानंतर त्याच्यामधून तो मामुरडीचा पाला एका चिमट्याने बाहेर काढायचा, ज्याच्यामुळे त्या मडक्यातील वाफ आपल्या हातावर येणार नाही. त्यानंतर त्या मडक्यातील शेंगा व चिकन सर्व बाहेर काढून घ्यायचे. अशा प्रकारे चिकन पोपटी कशी बनवायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. पोपटीमधील चिकन आणि शेंगा खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट लागतात.